बरोबर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। सुषमाजी, बघतोय की गर्भवतींना दिलेल्या शिध्यामध्ये चक्क आळ्या आहेत, हा सगळा संतापजनक प्रकार आहे। पोषण आहाराच्या नावाखाली गर्भवती माता असेल किंवा जे छोट्या बाळांना अंगणवाडीतून मिळणारं धान्य आहे, या सगळ्या धान्यांची कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर तुम्ही अचानक छापेमारी केली आणि हे जर माल हस्तगत केले, अंगणवाडींमध्ये जाऊन चौकशी केली, तर सगळीकडे पोषण आहाराच्या नावाखाली अत्यंत निकृष्ट आणि आजारी पडेल असा माल आहे। बरोबर, सोनकिडे किंवा आळ्या हे सापडणं ही पहिली घटना नाही, परंतु शिरूरमध्ये आत्ता जी घटना घडली आहे त्याचे एवढे प्रमाण पुरावे समोर आल्यानंतरही त्याच्यावर कारवाई होत नाही, कारण सरकार नावाच्या यंत्रणेला त्यांचे स्वतःचेच प्रश्न सुटलेले नाहीयेत। तर त्यांना गर्भवती माता आणि या सगळ्या लोकांशी काही देणं घेणंच नाहीये। इलेक्शन, जागा, सीट वाटप या सगळ्या घोळामध्ये ही माणसं अडकलेली आहेत। सुषमाजी, आपण बघतो सगळा पोषण आहार हा सगळा निकृष्ट आहे, आरोग्य यंत्रणेचा कारभार कसा खिळखिळा झालेला आहे हेच यामधून दिसतंय। एक्झॅक्टली, आरोग्य यंत्रणेचा कारभार खिळखिळा झालाय किंवा पोषण आहार हे फक्त म्हणजे चालू असलेली नौटंकी आहे, मुळात त्याच्यात पोषक असं काहीच नसतं। योजनेचं नाव जरी पोषण आहार असलं तरी यातलं पोषक असं काहीच नसतं। कुठल्याही अंगणवाडीमध्ये जो काही खिचडी शिजवली जाते ती खिचडी आहे की तो रवा शिजवलेला आहे की ती खीर आहे हे कळणार नाही, इतक्या वाईट पद्धतीचा तांदूळ त्यात वापरला जातो। गर्भवतींच्या आरोग्याशी हा सगळा खेळ सुरू आहे। तुम्ही सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी रोहिदास यांच्याकडे जाऊया। रोहिदास, आपण बघतो की हा सगळा आरोग्य विभागाचा कारभार कसा हलगर्जीपणा सगळा सुरू आहे, कारण थेट गर्भवतींच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। आता कुठेतरी याच्यावर ऍक्शन घेतली जाणार का, कडक कारवाई होणार का, ते बघणं महत्त्वाचं आहे।